नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुमची जी चाचणी परीक्षा पहिली त्यालाच आपण आकारिका मूल्यमापन चाचणी 1 असं म्हणतो, ही आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी. तर या मराठी विषयासाठीचा आकारिका मूल्यमापन चाचणीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, किती मार्क्स असणार आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा त्याची उत्तरं कशी व्यवस्थित द्यायची असतात, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तर विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वीचे जे मराठी विषयाच्या धडे आहेत या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तुम्ही ते स्वाध्याय सुद्धा बघू शकता. तर चला आज आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. आकारिका मूल्यमापन चाचणी 1 इयत्ता 5वी विषय आहे मराठी. तर यासाठी एकूण जे गुण आहेत ते आहेत 20 मार्क्स दिलेले आहेत. आणि आता त्यातला पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि हा प्रश्न एकूण 5 मार्क्सला विचारलेला आहे आणि 5 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असं कन्सिडर केलं जाणार आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न, मुलगी माय मराठीसाठी काय गुंफीत बसते. तर पहिलीच जी कविता आहे माय मराठी, यातला हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपण काय देणार, मुलगी माय मराठीसाठी शब्दांचीच मोहनमाळा गुंफीत बसते. गुंफीत बसते. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे, बावची गावचा बंडू कसा होता. तर याचं उत्तर आहे, बावची गावचा बंडू शांत आणि कष्टाळू होता. आपण भले आणि आपले काम भले असा त्याचा स्वभाव होता. तर इथे मी उत्तर लिहिते. हे झालं त्याचं उत्तर. तिसरा आहे, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात. तर कविता राऊत ही जी धावपट्टू आहे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. आता विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात. तर इथं याचं मी उत्तर लिहिते, स्वतःचे आणि वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. तर चला उत्तर लिहूयात. ओके, त्यानंतर यातला हा 5वा प्रश्न, कवितेतील स्त्री लाडू कशाचे बनविणार आहे. आणि याचं उत्तर आहे, कवितेतील स्त्री लाडू सोजीचे बनविणार आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आपला पहिला प्रश्न जो होता एका वाक्यात उत्तरे लिहा, हा तर इथे पूर्ण झालेला आहे, जो की 5 मार्क्ससाठी विचारला होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित आपण पूर्ण वाक्यामध्ये दिलेली आहेत. चला आता प्रश्न दुसरा काय आहे हे आपण बघणार आहोत. फक्त नावे लिहा. हाच प्रश्न सुद्धा 5 मार्कांसाठी आहे. त्यामध्ये पहिलं बघा, बंडूने विचार शिवायला दिलेला शिंपी. तर त्याचं या धड्यामध्ये नाव काय दिलेलं आहे त्या शिंपीचं, धोंडू मामा. ठीक आहे, तर इथं आपण नाव लिहूयात, धोंडू मामा. त्यानंतर कविता राऊतचे प्रशिक्षक, तर त्यांचं नाव आपण काय लिहिणार, विजेंद्र सिंग. विजेंद्र सिंग. ओके, त्यानंतर तिसरा, कीटक वर्गातील सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय कीटक म्हणजेच कोण, मुंग्या. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन. तर बहिणीसाठी भाऊ कोणतं वाहन आणणार आहे, तर या कवितेमध्ये ते दिलेलं आहे, रथ. आणि वल्लवरे वल्लवरे वल्हा. आणि 5वा प्रश्न, वल्लवार वल्लवा कवितेचे कवी.
ठीक आहे, तर हा दुसरा प्रश्न सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. वंडूने विजार शिवायला दिलेला शिंपी, धोंडूमामा, कविता राऊतचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग, कीटक वर्गातील सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय कीटक, मुंग्या, बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ आणि वल्लवा रे वल्लवा कवितेचे कवी वसंत बापट. ठीक आहे, चला आता प्रश्न तिसरा आपण बघूयात. समानार्थी शब्द लिहा. तर त्यातला पहिला, मायसाठी समानार्थी शब्द असतो आई किंवा माता. दुसरा, गंध, गंधासाठी आहे सुवास किंवा वास. त्यानंतर नौका, नौकासाठी आहे नाव किंवा होडी. त्यानंतर चौथा आहे बळ, तर बळसाठी आहे शक्ती. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हा जो तिसरा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा, हा एकूण 2 मार्क्सला होता आणि त्यामध्ये 4 प्रश्न विचारलेले होते. म्हणजेच हा जो प्रत्येक एक शब्द आहे हा किती अर्ध्या मार्कासाठी असणार. त्यानंतर वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. ठीक आहे, तर वाक्यप्रचार काय दिलेले आहेत बघा. माग काढणे, हाणून पाडणे, दिलासा देणे आणि दाहवणे. आणि या वाक्यप्रचारांचे अर्थ, धीर देणे, आग होणे, शोध घेणे आणि निष्फळ करणे. तर आपल्याला मध्ये इथं उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिला आहे माग काढणे. तर माग काढणे म्हणजेच शोध घेणे. तर इथं आपण लिहूयात, शोध घेणे. तर इथं तुम्ही पूर्ण ते जो अर्थ आहे हा लिहायचा आहे. मी इथं फक्त अबकडे यातले जे ऑप्शन्स आहेत ते लिहिते. त्यानंतर हाणून पाडणे, हाणून पाडण्यासाठी आहे निष्फळ करणे. तर मी इथं लिहिणार तुम्ही पूर्ण लिहायचं आहे निष्फळ करणे असं. त्यानंतर दिलासा देणे, दिलासा देण्यासाठी धीर देणे येणार. आणि दाह होणेसाठी आग होणे. ठीक आहे, तर हा सुद्धा 2 मार्क्ससाठी होता. प्रत्येक एक जो वाक्यप्रचार आहे हा अर्ध्या मार्कांसाठी याचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन होतं. तर तिसरा प्रश्न सुद्धा आपला पूर्ण झाला आहे. आता यातला प्रश्न तिसऱ्यातला प्रश्न बघायचा आहे. वाक्यातील नामे ओळखून लिहा. तर त्यातला पहिला आहे, माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. ओके, तर यातलं नाम आहेत माणसान आणि मुंग्या. म्हणजेच माणूस, मुंग्या. त्यानंतर दुसरं, महागाई वाढल्याने भाजी महागली. तर त्यामधलं येणार भाजी. आणि मुले बागेत खेळ खेळत होती. तर यातलं येणार मुले. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर एकूण 3 मार्कांसाठी हा प्रश्न होता. प्रत्येक एकासाठी हा 1 मार्क असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न चौथा काय आहे बघा. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला कोणता खेळ आवडतो? त्या खेळात तुम्हाला चांगला खेळाडू बनायचे असेल तर तुम्ही काय काय कराल? आणि यासाठी एकूण 3 मार्क्स आहेत. आता 3 मार्क्स आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 6 वाक्य तरी यासाठी लिहावी लागणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, ऍक्च्युली या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे, पण फॉर रेफरन्ससाठी मी तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर सांगते. तर यामध्ये प्रश्न काय आहे, तुम्हाला कोणता खेळ आवडतो? तर मी माझं उत्तर देते की मला क्रिकेट खेळायला आवडतो. त्यानंतर या खेळात तुम्हाला चांगला खेळाडू बनायचे असेल तर तुम्ही काय काय कराल? तर आता चांगला खेळाडू, क्रिकेटमधला चांगला खेळाडू बनायचा असेल तर मी क्रिकेटची जी पूर्ण माहिती आहे ती सर्व पूर्ण माहिती करून घेईन. त्यानंतर क्रिकेट या खेळासाठी मी जास्तीत जास्त वेळ देईन. जास्तीत जास्त त्या खेळाचा मी सराव करीन. तो खेळ खेळत असताना माझ्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करीन. किंवा तो खेळ खेळत असताना किंवा क्रिकेट खेळत असताना माझं नेमकं कुठं चुकतं ह्याच्याकडे मी जास्त लक्ष देईन आणि जी माझी चुकी आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर माझे जे प्रशिक्षक आहेत या प्रशिक्षकांचं मी जे त्यांचे सांगणं असते किंवा ते जे व्यवस्थित जे शिकवत असतात त्यांचं ते व्यवस्थित त्यांच्याकडून शिकून घेईन आणि अशा प्रकारे मी चांगला खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न करेन. तर असं उत्तर तुम्ही साधारणतः 5 ते 6 वाक्यामध्ये द्यायचं आहे. तर या ठिकाणी मी क्रिकेट हा खेळ आवडतो म्हणून लिहिला आहे.
तुम्ही या ठिकाणी कबड्डी आवडत असेल तर कबड्डी लिहू शकता किंवा खो खो लिहू शकता किंवा इतर तुमचा जो कोणता आवडता खेळ आहे तो तुम्ही लिहू शकता. चला तर मग विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी इयत्ता 5वीचा मराठी या विषयाचा जो आकारिका चाचणी परीक्षा 1 यासाठीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, हा पेपर फॉर अ रेफरन्स आहे. तुम्ही यातले जे प्रश्न आहेत हे सरावासाठी नक्कीच घेऊ शकता. तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय. आणि हो, त्याचबरोबर इयत्ता 5वीचा मराठी बरोबरच गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास भाग 1, 2 याही विषयांचे पेपर अपलोड केले जाणार आहे.